सांगली येथे रुग्णालयात तोडफोड प्रकरण, वंचित विरुद्ध खासगी हॉस्पिटल, कोण आहे नेमकं दोषी? नमस्कार मित्रांनो, सांगलीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड केली आहे. पण हा प्रकार का घडला, यामागे नेमकं कारण काय आहे आणि यामध्ये दोष कोणाचा, या सगळ्या गोष्टींचा आज आपण सखोल आढावा घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही घटना घडली आहे सांगली शहरातल्या विश्रामबाग चौकात असणाऱ्या आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते थेट हॉस्पिटलमध्ये घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काचा फोडल्या, साहित्यांची नासधूस केली. तर पाहूया वंचितने काय आरोप लावला आहे. या रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात, पण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांचा आरोप आहे की सरकारी योजनेतून जो उपचार केला जातो तरी देखील हे हॉस्पिटल गरिबांकडून पैसे का उकळतात, म्हणजे सरकारी सवलती असूनसुद्धा पैशांची मागणी केली जात आहे, हा आरोप त्यांनी केला आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया की या प्रकरणी कायदेशीर बाजू काय असली पाहिजे. या प्रकाराकडे दोन पद्धतीने पाहावं लागेल. एक म्हणजे हॉस्पिटल जर खरोखरच सरकारी योजनेचे उल्लंघन करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. आणि दोन, पण दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करणे ही कायद्याबाहेरील कृती आहे. दोन्ही बाजू चुकीच्या आहेत, पण यावर उपाय काय? तर उपाय असा की यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. आता महत्त्वाचा प्रश्न, पोलीस यामध्ये काय कारवाई करतात? हॉस्पिटलवर चौकशी होते का? आणि कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते का? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाचा निष्कर्ष काय दिसून येतो? मित्रांनो, ही घटना आपल्याला काही प्रश्न विचारायला लावते. सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोचत आहेत का? खाजगी हॉस्पिटल यांचा गैरवापर करत आहेत का? आंदोलने ही कायद्याच्या मर्यादेत राहून करता येत नाहीत का? तर मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे? वंचितने जे काही केलं ते योग्य होतं का, की हा प्रकार चूक होता? कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच सडेतोड विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा.